दिनांक 24 डिसेंबर 2023 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांच्या 5व्या दिवशीचा घंटानाद बेमुदत धरणे आंदोलनाला नंदुरबार जिल्हा आम आदमी पार्टीने जाहीर पाठिंबा देत पत्र दिले। आम आदमी पार्टीने घंटानाद करीत प्रशासनाला जागे केले। नवापूर नगर परिषद हद्दीतील मरीमाता परिसरात पर्यटन विकास अंतर्गत अपूर्ण बांधकाम ठिकाणी मूल्यवान साहित्य चोरीला गेले। या संदर्भात संबंधित अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करीत गुन्हा दाखल करून भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात आली पाहिजे। तसेच ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून श्री मंगेश येवले यांनी वेळोवेळी शासनाच्या आणून दिले आहे, परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। त्यानुसार आम आदमी पार्टी जाहीर पाठिंबा देत आहे। बेमुदत धरणे आंदोलनाला आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रवी गावित, आपचे जिल्हा सचिव अरविंद वळवी यांच्या सह्या आहेत। सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर, मुख्य संचालक सुनील गावित। नमस्कार, मी अरविंद वळवी, जिल्हा सचिव आम आदमी पार्टी नंदुरबार। आमच्या पक्षाचे कार्यकर्ते मंगेश दादा येवले हे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर त्यांच्याच आशीर्वादाने, बाबासाहेबांच्या प्रेरणेने या ठिकाणी धरणे आंदोलनात बसलेले आहे। नगरपालिकेला पर्यटन विकासमधून जे मरीमाता मंदिराजवळ पर्यटन विकासचं काम मंजूर झालं, त्याच्यात 1 कोटी 10 लाख मंजूर झाले होते आणि हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करायचे होते। सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम केलं, मात्र अगदी हलक्या दर्जाचं कमी केलं, अपूर्ण अवस्थेत ठेवलं आणि आज मात्र काम पूर्ण नसताना त्यांनी नगरपालिकेला हस्तांतरित केल्याचं दाखवलेलं आहे आणि या कामापोटी मंजूर असलेले अनुदान 1 कोटी 10 लाख पूर्णपणे हडप करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी फोटोग्राफ्स आहे, पलीकडे फोटोग्राफ्स लावलेले आहे। आपण तमाम नागरिकांसाठी या ठिकाणी फोटोग्राफ्स उपलब्ध आहे। असं असताना प्रशासन या ठिकाणी कुठलेही लक्ष द्यायला तयार नाही। मंगेश दादांनी या कामामध्ये झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला। सर्व पुरावे फोटोग्राफ या ठिकाणी माननीय तहसीलदार, माननीय जिल्हाधिकारी आणि बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिलेला आहे, मात्र प्रशासन अतिशय भिन्न पद्धतीने वागत आहे। या धरणे आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। असं असताना बांधकाम विभाग किंवा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी कोणी दखल घेण्यासाठी आलेलं नाही किंवा तसं सूचित केलेलं नाही। अशा पद्धतीचे अगदी बेदरकारपणे हे प्रशासन काम करीत आहे। विशेषतः बांधकाम विभागाने तर कहरच केलेला आहे। तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जी रस्त्यांची कामं आली, त्या रस्त्यामध्ये प्रचंड घोळ केलेला आहे। कामं केली नसताना परस्पर पैसे लुबाडण्याचं, पैसे हडप करण्याचं काम या बांधकाम विभाग आणि यंत्रणेमार्फत चालू आहे। म्हणून हे धरणे आंदोलन मंगेशदादांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आज 5वा दिवस आहे। असं असताना या विभागाकडनं, तमाम प्रशासनाकडनं कुठलाही दखल घेण्यात आलेली नाही। म्हणून आज या ठिकाणी 5व्या दिवशी हे आम्ही घंटानाद आंदोलन सुरू केलेलं आहे। आम आदमी पक्षाच्या वतीने या पूर्ण आंदोलनास पूर्णपणे पाठिंबा आहे। आम आदमी पक्ष खंबीरपणे मंगेशदादांच्या सोबत उभा आहे आणि हा भ्रष्टाचार, हा झालेला गैरव्यवहार हा लोकांच्या समोर आणण्याशिवाय थांबणार नाही आणि या भ्रष्टाचाराची नोंद घेऊन प्रशासनाने संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्याकडनं जे भ्रष्टाचार झालेला आहे, गैरप्रकार केलेला आहे, याची जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडनं हडप केलेलं अनुदान वसूल करण्यात यावं, अशी आम्ही या ठिकाणी जाहीर विनंती करतो प्रशासनाला। नमस्कार।